महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा जलमित्र पुरस्कार आज आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशामधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त IFS डॉक्टर अजित पटनाईक यांना आज डॉक्टर सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगलीचे निवृत्त जिल्हाधिकारी आणि यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉक्टर अरुणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्र पुणेचे अध्यक्ष अनिल पाटील आणि जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी उपस्थित होते। त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉक्टर दी.मा. मोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक श्री प्रफुल्लचंद्र झपके, भारतीय व्हॉलीबॉल संघाचे माजी कप्तान श्री शांताराम बापू जाधव, हरणाई सहकारी सूत गिरणीचे संस्थापक चेअरमन श्री रणजित सिंह देशमुख, सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य श्री झुंजार नाना भांगे, क्रेडाई महाराष्ट्राचे खजिनदार श्री सुरेंद्र भोईटे, बांधकाम व्यावसायिक श्री PR पाटील व श्री अविनाश दादा इनामदार, महाराष्ट्र जलसंपत्ती विनिमय प्राधिकरणाचे माजी सदस्य डॉक्टर S.A. कुलकर्णी, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी, पर्यावरण तज्ञ डॉक्टर विजय परांजपे व श्री राजेंद्र माहुलकर, पुणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर डॉक्टर सतीश देसाई, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री सुहास पटवर्धन, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी नगरसेवक श्री राजाभाऊ गोलांडे, मेजर B.G. पाचरणे, सामाजिक कार्यकर्ते श्री तात्या सपकाळ, युवा उद्योजक श्री जयदीप वानखेडे पाटील, श्री VN शिंदे, डॉक्टर दत्ता देशकर, श्री हरीश बुटले, प्राध्यापक मोहन पाटील, प्राध्यापक सतीश देशमुख, अजित खाडगे, प्राध्यापक डॉक्टर महादेव पाटील, प्राध्यापक डॉक्टर मंगेश कश्यप, श्री अविनाश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भारतामध्ये खूप जलाशय आहेत, परंतु त्या जलाशयाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि जी मोठी जलाशय आहेत ते अडचणीत सापडण्याच्या अडचणीत आलेले आहेत, धोकादायक स्थितीत आलेले आहेत। अशाच पद्धतीचं एक सर्वात मोठं जलाशय ज्याला आपण ब्लॅकिश वॉटर म्हणतो ते ओरिसा राज्यातला चिलिका जलाशय आहे। त्या जलाशयाच्या संवर्धनासाठी शासनामध्ये एक अत्यंत कार्यतत्पर असलेले अधिकारी डॉक्टर अजित पटनाईक जे IFS आहेत, त्यांनी चिलिका डेव्हलपमेंट अथॉरिटीचं 98 ला चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आणि 2002 पर्यंत ते चिलिका सरोवर धोक्याच्या श्रेणीतून बाजूला काढून त्याला रामसर साईटचा दर्जा मिळवून दिला आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जैवविविधता मध्ये बदल करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। याची दखल अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे। त्यामुळे ते एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, जागतिक बँक असेल, त्याच्यावर सल्लागार आहेत। त्याचबरोबर जगातली जी सर्वात मोठी संस्था जलाशयात काम करते इंटरनॅशनल लेक एन्व्हायरमेंट कमिटी, त्या कमिटीच्या सायंटिफिक कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत। आणि आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही उजनी जलाशयावर काम करतो, त्याच्या प्रदूषणाच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही देखील इंटरनॅशनल लेक एन्व्हायरमेंट कमिटीला संपर्क केलेला होता। एका परिषदेमध्ये आम्ही शोध निबंध सादर केला होता, त्यावेळीच आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की या तलावाच्या किंवा या जलाशयाच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे। अशा एका व्यक्तीला आज आपण या ठिकाणी 13वा जलमित्र पुरस्कार दिलेला आहे।